जय सच्चिदानंद. आपणा सर्वांच्या आत वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. ह्या जीवनात धर्म तर आपण कोणता ना कोणत्या प्रकारचा पाळत असतोच, पण धर्माच्याही पुढची गोष्ट आहे मी कोण आहे ते ओळखणं. त्यालाच आध्यात्मिक ज्ञान असं म्हटलं जातं. सेल्फ रिअलायझेशन, तिथंच पोहोचणं हे मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आणि जीवनात आत्मसाक्षात्कार प्राप्त तो कसा प्राप्त करू शकतो? कधीकधी असे ज्ञानी असतात, ज्ञानी पुरुष, त्यांना भेद ज्ञान प्राप्त झालेलं असतं. त्यांच्याच कृपेमुळे आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. संसारात आहेत, गुरु किंवा संत आहेत, वा महंत आहेत किंवा कथाकार आहेत, पण ज्ञानी हे खूपच वेगळ्या प्रकारचे असतात. या संसारातील कोणतीही गोष्ट ज्यांना जाणायची नाही आहे, जाणायची शिल्लक नाही आहे, जपमाळ फिरवत बसायचं नाही आहे, शास्त्र शिकण्याचं बाकी नाही, स्वतः जे बोलतील तेच शास्त्र ठरणार आहे. आणि लक्ष्मीची आसक्ती नाही, मानाची भूक नाही, यश कीर्ती त्याची भूक नाही, विषयविकारांचे परमाणूही नाही आहेत, ना त्याग करणं शिल्लक असतं, न ग्रहण करणं काही उरतं. निरंतर आत्मरमणतेतच राहतात. असे ज्ञानी मिळाले तर त्यांच्या कृपेमुळेच आत्मसाक्षात्कार शक्य आहे. ह्याला अक्रम मार्ग म्हटलं जातं, अक्रम विज्ञान. संसारात जे असे ज्ञानी राहत आहेत, श्रीमद राजचंद्र होऊन गेले, असे ज्ञानी जातात क्रमिक मार्गाने. जिथे तप करा, त्याग करा, ध्यान करा, साधना करत 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 शेवटी आत्मसाक्षात्काराची सुरुवात होणार. आणि कधी क्वचित असे ज्ञानी असले, अक्रमज्ञानी, त्यांच्यामुळे सरळ आत्म्याचा साक्षात्कार कृपेमुळेच होऊन जातो. म्हणजे हा कोणता नवा धर्म नाही, कोणता नवा मार्ग नाही, संप्रदाय नाही, कोणताही वाडा पक्ष नाही, पण कृपेनेच आत्मसाक्षात्कार प्राप्तीचा रस्ता त्यांना मिळाला. आणि तो सुद्धा लहानपणापासून शोधत होते. सांगायचे कित्येक अवतारातून मी हेच शोधत होतो, हे जगत कसं आणि कशा प्रकारे उत्पन्न झालं आहे, कोण चालवत आहे, भगवंत कोण आहे, भगवंत कुठे आहे, ही दुनिया कोणी बनवली, कर्मांचं बंधन कशा प्रकारे सुरू होतं, कशी कर्मांपासून मुक्ती मिळवावी. आणि ह्या गोष्टीचा लहानपणापासूनच त्यांनी शोध घेतला. आणि 1958 त्यांना हे ज्ञान झालं. तेव्हापासून निरंतर आत्म्याच्या अनुभवात राहून मन वचन कायने वेगळेपणाचा अनुभव त्यांना मिळाला. आणि तेच ज्ञान जे त्यांना प्रकट झालं, तेच ज्ञान हजारो लोकांना ते वाटू शकले. ह्या जगाची हकीकत खुली केली त्यांनी. हे जग कोणी बनवलं आहे, कशा प्रकारे चालतं, भगवंत काय आहे, कर्म कशी बांधली जातात, कसे सुटतात. आणि सगळ्यात उच्च गोष्ट ही आहे की या संसारातील कोणी व्यक्ती वा कोणता संयोग स्वतःला बांधत नसतो. स्वतःची अज्ञानताच त्यानेच स्वतःला बंधन सुरू होते. आणि अज्ञानता निघून गेली कोणत्याही प्रकारे, ज्ञानाने, कोणत्या निमित्तानेही अज्ञानता निघून गेली तर मग कर्मबंधनातून सुटका होते. मग खरं तर त्या अज्ञानतेमुळेच अहंकार होता, आणि अहंकाराने बुद्धीमध्ये उभी होती, क्रोध मान मायालोभ उभे होते. आणि क्रमिक मार्ग म्हणजे क्रोधाला कमी करा, मान कमी करा, लोभ कमी करा, कपट कमी करा. हळूहळू अहंकाराची शुद्धी करत 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 शुद्ध अहंकारही झाला तरी शुद्धात्म्याचा साक्षात्कार होईलच. परिग्रह सोडून सोडून त्याग करत करत पुढे जायचा रस्ता. आणि असे ज्ञानी मिळाले तर अहंकार ममतेचाही त्याग करवतात, आत्मस्वरूपाला ग्रहण करवतात. नंतर संसारी पदार्थ त्याग करण्याचं काही बाकीच राहत नाही.
समभावाने निकाल करून सुटून जायचं. म्हणजे हे अकर्म विज्ञान आहे, स्पिरिच्युअल सायन्स, आध्यात्मिक विज्ञान. आणि इथे जास्त करून प्रश्नोत्तरी सत्संग ठेवतात. आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, आपण आध्यात्मिक मार्गावरून कसं पुढे जावं आणि जीवनातील कर्मातून कसं सुटावं, तमाम दुःखांपासून कसं सुटावं, त्याची समज इथे प्राप्त होत असते. थोडे काही प्रश्न घेऊया, ज्याने आध्यात्मिक दृष्टीने आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळेल, आपण मोक्षमार्गात पुढे जाऊ शकू, याची जास्त समज आपल्याला प्राप्त होईल. शिववश सिंध. मला खूप पहिल्यापासून आपल्या लोकांनी हे सांगितलं होतं की पुण्य केल्याने आपल्याला मोक्ष मिळतो किंवा पुढचा जन्म चांगला मिळतो. पण काल पहिल्याच प्रतिक्रमणाच्या समीक्षेत आपण म्हणालात की मोक्ष मार्गात बाधा असते, तर हे जरा ह्याचे स्पष्टीकरण द्यावे. पुण्याने थोडी मदत होते. जोपर्यंत अज्ञानता आहे तोपर्यंत पुण्य आपल्याला सुख देतं, पाप कर्म आपल्याला दुःख देतं. पुण्य असेल तर माणसाला वेळ मिळतो, नाहीतर मग नोकरी किंवा तर मजुरी करून निघून वेळच नाही मिळणार त्याला. आणि पापकर्म अशी होतील तेव्हा वाईट संयोगाने, वाईट संगतीमुळे बिघडून जाईल. पुण्य वाचवेल आणि पुण्याने संसारामध्ये सुख शांती, चांगले गुरुही मिळतील, चांगली बायको मिळेल, चांगला पती मिळेल, चांगले आईवडील मिळतील, धर्म मिळेल, शांती लाभेल संसारात. पण त्याचा शोध, त्याला जागृती ठेवावी लागेल की मला शांती लाभली आहे तरी मी आध्यात्मिक मार्गावरच काहीतरी शोधेन, नाहीतर मग मोहात बुडून जाईन. पुण्याचं फळ सुख शांती मिळेल. माझे एवढे बंगले आहेत, माझी एवढी प्रॉपर्टी, माझे कारखाने आहेत, फॅक्टरी चांगली आहे, चांगली मुलं, इंजिनियर आहे, एक डॉक्टर होतो आहे, चांगली बायको आहे, सगळ्या मोहात खूप बुडून गेला आहे तो. पण पुण्याचं फळ, संसारातील कर्माचं फळ भोगण्यासाठी यायलाच हवं. पाप बांधलं तर दुःख भोगायला यायला हवं, पुण्य बांधलं तर सुख भोगायला यायला लागेल. आणि कर्म नाही बांधलं तर मोक्ष होईल. तर कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितलं, कर्म करत असताना अकर्मदशा. साऱ्या लढाईचं कर्म केलं पण अकर्मदशेत राहून केलं, म्हणून कर्म बांधलं नाही, दुसरा जन्म झालाच नाही. तोच जन्म पूर्ण झाला, मृत्यू, समाधी आणि निर्वाण होऊन मोक्षास निघून गेला अर्जुन. तर हे पुण्य आणि पाप दोन्ही संसारात भटकवणारे आहेत. पुण्य ऊर्ध्व गतीमध्ये घेऊन जातो, पाप अधोगती. पण गतींपासून त्या चार सुटका नाही मिळत. समजतंय आता तुम्हाला? समजतंय. एक आणखीन मूळ प्रश्न आहे की या मोक्ष मार्गाच्या दर्शनात तेच लोक विश्वास करतात जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. तर ही जी 600-700 करोड लोकसंख्येची दुनिया आहे, त्यात वाटतं की फक्त 40 करोड लोक असे मानत असतील. पण आपण विभिन्न धर्मामध्ये, विभिन्न देशामध्ये आपलं प्रवचन देत असता आणि अन्य धर्माचे काय मत आहे आपल्या या दर्शनावर, ते जरा सांगावे. ॲक्च्युली काय आहे की जे शोधतायत, हे जे निघाले आहेत शोधामध्ये, मला जाणायचं आहे, खरंच जाणू इच्छितो आहे, आत्म्याला जाणायचं आहे, परमनंट शांतता पाहिजे, कायमचा हॅपीनेस हवा आहे, असं शोधणारी सगळी दुनिया नसणार. थोडेसे लोक असतील. जेव्हा आपण फॉरेनला जातो ना, तेव्हा खूपच 15-15, 20-20 वर्ष ह्या शोधामध्ये समाधी म्हणजे ध्यान करतात, काही साधना करतात, असे लोक ओढीने येत असतात. आणि त्यांना ह्या विज्ञानाचा खूपच क्रियाकारी अनुभव येतो की आम्ही शोधत जे होतो, आमचा शोध इथे पूर्ण होतो आहे, आम्हाला खरा मार्ग, खरं ज्ञान, खरा मोक्षमार्ग मिळाला आहे, असं त्यांना अनुभवास यायला लागतं. बाकी ज्यांना शोध नसतो तर त्यांच्यासाठी तरी कामी येणारी गोष्ट नाही. हिंदुस्थानातही ज्यांना शोध चालू आहे त्यांना दुःखापासून मुक्ती हवी आहे आणि काही अनुभव त्यांना येतात की मी एवढी वर्ष एवढी भक्ती केली, एवढं ध्यान केलं, एवढा गुरुच्या अधीन राहिलो, पण माझ्यातले क्रोधमान माया लोभ काही कमी नाही झाले, मला दुःखदायी होतच राहिलं, माझ्यात आणखी काही कमी आहे, मला काही प्राप्त करायला हवं, म्हणजे मला नेहमीच शांतता लाभेल. हे ज्यांना समजलं आहे त्यांच्यासाठीच ही गोष्ट ठीक आहे. जय सच्चिदानंद. विक्रम सिंग शब्दी. जय सच्चिदानंद दीपक भाई. क्रोध येतो पण त्या हिशोबात प्रतिक्रमण होऊ शकत नाही.
हरकत नाही, पण चांगलं वाटतं का क्रोध करणं की नाही चांगलं वाटत? चांगलं नाही वाटत. हां, तुम्ही ज्ञान कळतं घेतलंय? सगळं पण वळत नाही. ज्ञान घेतलंय का तुम्ही? हो. तर आता क्रोध कोण शुद्धात्मा करतो की विक्रम सिंग करतो? विक्रम. हां, तर विक्रम सिंगला सांगायचं काय चांगलं वाटतं, दुसऱ्यांना दुःख दिल्याने प्रतिक्रमण कर. बस आपण आपली जबाबदारी वेगळी ठेवा आणि विक्रम सिंगशी प्रतिक्रमण करण्याविषयी बोलत राहा. असं करून भलेही एकदम 100-200 नाही होणार, पण 2-5 तर करायला हां, 2-5 तरी करतो मी. बस. तर मग पहिल्यापेक्षा आपल्या क्रोधात काही फरक पडलाय की नाही? हो, थोडासा. कमी झालाय ना? हो हो. आणखी कमी होईल हं? बरं. रोज जरा 10 मिनिटं पडताळणी करा की बाबा क्रोध का येतो, त्यांनी काही गुन्हा केला आहे, कोणाचा दोष आहे का आपलाच स्वतःचा दोष आहे. आपले दोष आपण बघत जायचं, त्याने लवकर दोष समाप्त होत जातील. हो. आणि ह्या 5 आज्ञेमध्ये सेट नाही झालो अजून मी. हां, हे आता 2-3 आहेत ना सत्संग, त्यासाठी थांबा तुम्ही. ज्ञानविधीत पुन्हा समजून घ्या. जेव्हा नेमकेपणाने जेवढ्या समजतील तेवढ्या 5 आज्ञा वापरण्यातही सोपेपणा येईल ठीक आहे. तुम्हाला. जय सच्चिदानंद. ओम प्रकाशराज. पूज्य श्रींच्या चरणी शतशत नमन. जय सच्चिदानंद. जी हे ग्रंथी आहे, लोभाची ग्रंथी, हा लोभ कसा कमी करावा? तीच ग्रंथी खूपच कठीण आहे. पैशांचा लोभ आहे का दुसरा कुठला लोभ आहे? पैशाचाही लोभ आहे आणि त्याचबरोबर असा मुलांचाही लोभ आहे, मनाचाही त्याला मोह मोह आहे, म्हटलं लोभ जातं. वाटत असतो कधी कधी. मानाचाही लोभ आहे. हां, आधी पैशाच्याही लोभाविषयी बोलूया. जर मानाचा लोभ, तो अपमान झाल्यावर त्याने खुश व्हायचं की मी मेहनत करून मान तोडू इच्छितोय, आता माझ्या मेहनतीची काही गरज नाही पडणार, त्यांनी मेहनत करून माझा मान तोडलेला आहे. त्या अपमानाने खुश व्हायला पाहिजे, ही मानाची ग्रंथी तुटेल. आणि मोह, तो तर मुलांनी आपल्यासमोर कधी 2-4 अपमान केले तर लगेच जागृत व्हायचं की बघ आपण किती मुलाचा मोह करत होतो, तोच आपला अपमान करतोय. मोह ठेवण्यासारखा नाहीच काही. ठोकर बसली तर लगेच जागृती येईल की यात मोह करण्यासारखं काही नाही. पैशाच्या लोभाने जर काही नुकसान झालं, लॉस आला, तर खुश व्हायचं की चला चांगली लोभाची ग्रंथी तुटली. आपल्याला लोभाची ग्रंथी तोडायची होती तर 2-3 उपाय आहेत. एक तर नैसर्गिक उपाय. खूपच मोठं नुकसान झालं तर जरा समजा की फर्स्ट क्लास मोठं दुकान टाकलं, फर्स्ट क्लास धंदा चालतोय, तेव्हा तुम्हाला इच्छा होईल आता प्रॉफिट चांगला आहे, चला शेजारचंही दुकान खरेदी करूया, मोठं दुकान करूया, चांगला धंदा चालला आहे. आणि जेव्हा दुसरं दुकान खरेदी कराल, हळूहळू याचा प्रॉफिट सगळा ते दुकानच खातं आहे, मग त्रास सुरू होईल. तेव्हा खूप पश्चाताप होईल, अरे 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 मी चुकीचं केलं आहे, नको होतं करायला. तेव्हा लोभाची गाठ तुटेल. म्हणजे नैसर्गिकपणे असा फटका, जो लोभ छोटा होता तो मोठा करून बसलो, मोठ्यातून मोठा करत गेलो, तेव्हा मग आपल्याला नुकसान झालं. काही लोक तर 2-2 घोड्यावर बसून धावतात, काही तर 3 घोड्यांवरून पळतात बघा. एक पाय इकडे ठेवतात, एक पाय तिकडे ठेवतात, इकडे धरून ठेवतात, नंतर काय अवस्था होती त्यांची. अशात लोभाच्या ग्रंथीचा तुटण्याचा उपाय हा की निसर्ग फटका मारतो. बरोबर. असं वाटतं कधी की ही मी जशी नोकरी करतोय ती बदलून काही आणखीन मोठी नोकरी करावी. ते नोकरी करणाऱ्यांना लोभच होत नाही. हां, चिंता करू नका. लोभ तर लखपती, हजारो करोडपती आहेत, त्यांना लोभ असतो. आपण तर काय रोजच कमावतो, थोडं वाचवूया, थोडं खाऊया. पण अशा लोभामुळे असं नुकसान होतं, तेव्हा लोभाची ग्रंथी तुटते. किंवा तो दुसरा उपाय आहे, या संसारामध्ये अशी एक अशी माणसं भेटतील, त्यांना काय सांगायचं, बघा आपण 10,000 दिलेत तर 15 दिवसानंतर 20,000 होतील. एवढे खुश होऊन जाल, ते 15-10,000ही गेले, तो माणूसही गायब झाला. आणि 2 महिन्यानंतरही रडत राहिला, अरे बघा खोटारडा माणूस भेटला, माझा पैसाही गेला. तर अशा लोभी माणसांना असेच भेटतात, धूर्त लोक. ते त्यांना मूर्ख बनवतात. ते लोभामध्ये ते विसरून जातात, कारण त्याला 10,000चे 50,000 झाल्यावर खूप खुशी मिळणार असते 15 दिवसात. 3 दिवस, 4 दिवस, 15 दिवस तरी ते खूप छान असतात. 10,000 द्यायचे, पैसे जातात मग. आणि तिसरा उपाय, तो जरा पुरुषार्थाचा उपाय आहे. सत्कर्म करा, चांगल्या ठिकाणी पैसे वापरा, सर्वात उच्च अशा कुठल्या मंदिरासाठी दान द्या, गरिबांना जेवण द्या,
4 प्रकारची दानं सांगितली गेली आहेत: आहारदान, औषधदान, ज्ञानदान आणि अभयदान. तर 3 दानं तर लक्ष्मीच्या द्वारेही होऊ शकतात. पैसे, चला हे शिबिर आहे, चला आमच्याकडून एवढं डोनेशन, तर हे दान झालं, तर लोभाची ग्रंथी तुटेल. एवढं दान देऊ नका. आपल्याकडे 100 वाचले तर 100रातले 5%, 10%. 100% द्यायची गरज नाही, पण 2-5% सुद्धा पर्सेंटेजसुद्धा दान दिलं तर हळूहळू आपलं मन थोडं मोठं होत जाईल, संकुचितपणा तुटून जाईल. असा ओमप्रकाश विचार करतो की दान दिलं पाहिजे, पण मग कौटुंबिकरित्या असं वाटतं की गरजा जास्त आहेत, एवढे दान दिले तर नाही होऊ शकत तर पूर्ण. बघा, 100रातला 1 रुपया द्यायचा, 50 पैसे द्यायचे, पण द्यायचे. आता तुम्ही इथे आलात ना, छोटा मोठा खर्च होणारच की नाही. तर हे तुमच्या जागी बरोबर आहे. आता कुटुंबाची जास्त गरज आहे तर ठेवा, पण ही जागृती ठेवायची. आता आणखी एक गोष्ट सांगतो. फॅमिलीमध्ये तुमची बायको जास्त खर्च करत असेल वा मुलं जास्त खर्च करत असतील, तुम्ही खर्च बघून तर चिडणारच, काळजी कराल, कधी रागवाल सर्वांवर. तेव्हा थोडं शांतपणे बोलायचं, समजावून सांगायचं आणि समजून घ्यायचं की मी 1000तून 200 वापरतोय तर ही 800 वापरणार. चला, हिशोब पूर्ण झाला. दोघंही 500 वापरणार, तर त्याच्या बदल्या 200 ती 800 वापरेल. असं घरात काउंटरवेट मिळतंच. तेव्हा प्लस मायनस होऊन आपला खर्च वगैरे चालतच राहील. पण जर जास्त कधी घरात खर्च झाला तर त्यासाठी दिवस रात्र द्वेष वाटत राहील, त्यानेही लोभाला पोषण मिळत राहतं. तेव्हा तिथे समजायचं की माझा संकुचित स्वभाव आहे, तर मला असा हा काउंटरवेट असा मिळाला आहे की माझी लोभाची ग्रंथी तुटून जाणार. आणि खरोखर तर आपल्याला पुण्याचेच सगळे लोक वापरतात. निमित्त आपल्याजवळ जेव्हा पैसे येतात तेव्हा मुलगी, मुलगा, बायको कशा प्रकाराने कोण वापरेल त्याचा हिशोब ह्या पैशांशी जोडला जातो. आपल्याला वाटतं की मी एवढे कमावले, पण सगळ्या पुण्याच्या हिशोबाने आपल्याला पैसा या निमित्ताने मिळतोय. म्हणजे आतून राग द्वेष नाही होऊ द्यायचा. वाचले तर खुश नका होऊ, गेले तर दुःखी होऊ नका, तर लोभाची ग्रंथी तुटेल. समजते आता तुम्हाला? होय. आणि कधी कधी हे मन ओमप्रकाशचे असे करायला लागते की त्याला गाडी घ्यावीशी वाटते, 4 व्हीलर घ्यायला पाहिजे असं कुणाला? वाटतं. स्वतःला? ओमप्रकाशला स्वतःला. ते बरोबर आहे, पण संयोगाच्या अधीन आहे ना. सुविधा मिळणं, पैशांची गरज ती भागलीच पाहिजे, समजून करायचं आहे. घेणं न घेणं हे ते तर संयोगाची गोष्ट आहे, पण समजून करायचं की आपल्याला नेसेसिटी असेल तर जरूर घ्या. कारण मोबाईल आहे, या सगळ्या नेसेसिटीज सारख्या झाल्यात आजकाल. आधी लक्झुरियस म्हटलं जायचं याला. तरुण, तुम्ही म्हणता की जे झालं ते व्यवस्थित आहे, जे होत आहे तेही व्यवस्थित आहे आणि जे होणार आहे तेही व्यवस्थित आहे. तो माझा प्रश्न आहे. नाही, जे झाल्यावर म्हटलं जाईल झालं ते व्यवस्थित. होत आहे किंवा होईल भविष्यात त्याला व्यवस्थित नाही म्हणू शकत, पण झाल्यावर बोलू शकतो आपण. ग्लास हातात आहे, हा फुटणार आहे, हे व्यवस्थित आहे असं नाही म्हणू शकत. फुटेल वा वाचेल आपल्याला माहीत नाही. आपला प्रयत्न फुटू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आणि तरीही पडला आणि जमिनीवर आपटून फुटला तर झालं ते व्यवस्थित. होईल ते व्यवस्थित असं नाही म्हटलं जाणार, होत आहे ते व्यवस्थित असंही नाही म्हटलं जाणार. कारण एव्हिडन्स, 3 एव्हिडन्सच्या नंतर दुसरे एव्हिडन्स मिळाल्यानंतर जो परिणाम होईल तो व्यवस्थित म्हटला जाईल. परिणामाला आम्ही व्यवस्थित म्हणतो. होत आहे कारण आणि संयोगाला व्यवस्थित नाही म्हटलं जात. परिणाम झाल्यावर म्हटलं जाईल असा परिणाम झाला. भाई, काल पाहिलं होतं की म्हणजे रात्री झोपण्याच्या वेळी सुद्धा आपण कर्म बांधत असतो. मी तर ऐकलं होतं कोणाला दुःख द्या किंवा सुख द्या तरीही पुण्य आणि पाप बांधतो. झोपण्याच्या वेळी कसं कर्म बांधू शकतो? ते अज्ञानतेसाठी सांगितलं जातं. अज्ञानतेच मीच तरुण आहे मानूनच सगळी रात्र झोपतो. तो पण तुम्ही तर शुद्धात्माचे रात्री ध्यान करूनच झोपता ना. हो, कधी कधी नाही. आता सुरू करा, वाचाल तुम्ही. नाहीतर सगळी कर्म घुसण्यासाठी तयारच आहे. आपण सांगा मी तरुण आहे तर घुसतील. तुम्ही म्हणा की मी शुद्धात्मा आहे तर ती सगळी थांबतील. रोज रात्री मी शुद्धात्मा आहे असं म्हणतो आणि झोपतो. प्रत्येक दिवशी रात्री, झोपण्यापूर्वी दादाजींनी तेच सांगितलं की रात्री ध्यान करून झोपायचं. विशाल सक्सेना. जय सच्चिदानंद. लघुत्तम भागातच राहिल्याने कर्म डिस्चार्ज होतात का? हो, तो तर खूपच मोठा पुरुषार्थ आहे. अक्रम विज्ञानाचं फाउंडेशन आहे. लघुत्तम भावात राहायचं, अभेद्य भावात राहायचं. आणि लघुत्तमात अहंकार शून्यतेकडे घेऊन गेलात
छोटा, सर्वात थोडा, तर मग अहंकार दखल देणारच नाही संयोगामध्ये. दखल द्या, दखल नका देऊ, तरी संयोग आपोआप वियोगी स्वभावाचे आहेत. कर्म बांधली नाही जाणार, फळ देऊन निघून जाते. त्याच्यानंतर ही पूज्यश्री काय 5 आज्ञेचे पालन करणे गरजेचे आहे? गरजेचं आहे, कारण लघुत्तम भावात येणार कसे तुम्ही मग? बरं. 5 आज्ञांमध्ये राहाल तरच येऊ शकाल, कारण नाहीतर रिलेटिव्हला वेगळे ठेवाल तर तुम्ही लघुत्तम भावात याल, आणि रिलेटिव्हमध्ये तन्मयाकार होऊन जाल तर गुरुता उभी राहील. रिलेटिव्हमध्ये लघुत्तम व्हायचंय तर रिअलमध्ये गुरुत्तम आपोआपच व्हा. बरं, जागृतीमध्ये राहूनच लघुत्तमात राहता येतं का? जागृतीत राहाल तरच तुम्ही लघुत्तमात येऊ शकाल. आज्ञांमध्ये राहिल्याने आपोआप लघुत्तम, ते तर आज्ञा तर खरोखरच स्वभावात आणण्यानेच अगुरू लघु स्वभावात स्थिर करते. बरं. आज्ञा तर खूपच उच्च गोष्ट आहे. बरं. आणि रिलेटिव्हमध्ये आपण जागृतीही ठेवायची की मी सगळ्यात छोटा आहे, अशी जागृती ठेवूनच व्यवहार करा. त्याला रिलेटिव्हमध्ये लघुत्तम म्हटलं जातं. कारण रिलेटिव्ह ही अशी गोष्ट आहे की किती सारे संयोग एकत्र येतात तेव्हा एक कार्य होत असतं. आपण सगळ्या संयोगात आपण एक छोटे आहोत, अशी जागृती ठेवा. अहंकार वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे, नॉट होल अँड सोल डुअर. तर वन ऑफ द एव्हिडन्सेस असणाऱ्याने समजायचं की मी एक तर छोटा आहे. तर लघुत्तमपणा धारण केला तरच त्याला सुख शांती लाभेल. नाही पूज्यश्री, सत्संग निसर्गच त्याला खाली पाडेल, मारेल. पूज्यश्री, एक गोष्ट आणखीन होती. प्रतिक्रमणाविषयी काल बोलणे झाले होते. एका दोषाचे किती प्रतिक्रमण केले पाहिजे? 2-5 करा, मनापासून पश्चाताप करा. खूपच चिकट असेल तर 25-50 करा. आपण सांगतात की 500 प्रतिक्रमण रोज करायला हवेत. तर वेगवेगळ्या दोषांचे. त्यामुळे हळूहळू मग जागृती वाढेल, तेव्हा वाढतील दोष. कारण नाही का, लाईट पॉवरफुल असेल तर कचरा जास्त नाही का दिसणार, तर ही अशी जागृती पॉवरफुल झाली तर कचरा जास्त दिसेल. मग जय सच्चिदानंद.